भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडेचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची बातमी शुक्रवारी सकाळी समोर आली। जुना वाद, मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी सोलापुरात हांडेचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि रोहित पवार समर्थक असलेल्या अमित सुरवसे या आरोपीनं शरणू हांडे यांचं अपहरण करून मारहाण केल्याचे आरोप केले जात आहेत। मुख्य म्हणजे शरणू हांडेची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं आता या प्रकरणाची चांगलीच चर्चा होते। पोलिसांनी वेळीच पाठलाग करून अमित सुरवसेसह इतर आरोपींना ताब्यात घेतले, तर शरणू हांडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान शुक्रवारी सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेची भेट घेतली। त्यानंतर पडळकरांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? शरणू हांडे आहे कोण? त्याचं अपहरण कसं करण्यात आलं आणि या अपहरणामागचा जुना वाद काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी घटना काय आहे ते बघूया। गुरुवारी संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान शरणू हांडे हा समाधान नगर परिसरातल्या आपल्या घरासमोर असलेल्या पानटपरीवर उभा होता। त्याचवेळी पांढऱ्या रंगाची एक गाडी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली। त्यातून 7 लोक उतरले आणि त्यांनी शरणूला मारहाण करायला सुरुवात केली। तेव्हा त्यांच्या हातात काही धारदार शस्त्र सुद्धा होती। त्यांनी या शस्त्रांनीही शरणूवर वार केले। त्यानंतर या लोकांनी शरणूचे पाय बांधून त्याला गाडीत कोंबलं आणि त्याचं अपहरण करण्यात आलं। यानंतर शरणूला गाडीत कोयते, हॉकी स्टिक आणि तलवारीनं मारहाण करण्यात आली। त्यानंतर हे लोक शरणूला राज्याची सीमा ओलांडून कर्नाटकात घेऊन गेले। पण शरणूच्या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांची 4 पथकं त्याचा शोध घेण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी मागावर होती। पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून गुरुवारी रात्री 10-10:30च्या दरम्यान त्यांची गाडी अडवली आणि 4 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे। ही गाडी पुणे आरटीओ पासिंगची असल्याचंही समोर आलंय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमित सुरवसेला काही महिन्यांपूर्वी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेनं मारहाण केली होती। त्याचाच राग डोक्यात ठेवून सूड घेण्यासाठी अमित सुरवसेनं हा सगळा कट रचला। कर्नाटकात नेऊन शरणूच्या हत्येचा अपहरणकर्त्यांचा प्लॅन असल्याचा संशयसुद्धा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची सखोल चौकशी केली जाते। इतर 3 आरोपी मध्येच उतरून गेले असून ते सध्या फरार असल्याची माहिती देण्यात येते। तर गंभीर जखमी झालेल्या शरणू हांडेवर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याच्या मांडीला आणि शरीरावर इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांमुळे आपला जीव वाचल्याची प्रतिक्रिया शरणूकडून देण्यात आली आहे। आता ज्या जुन्या वादातून शरणूला मारहाण झाली तो वाद नक्की काय होता ते बघूया। 30 जून 2021ला सोलापूरच्या मड्डी वस्तीवर गोपीचंद पडळकर घोंगडी बैठकीसाठी आले होते। त्यावेळी पडळकर हे विधान परिषदेचे भाजप आमदार होते। ही घोंगडी बैठक झाल्यानंतर पडळकर आपल्या गाडीतून जात होते तेव्हा शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाच्या रागातून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अमित सुरवसेनं पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती। त्यावेळी अमित सुरवसेसह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता। अमित सुरवसेनं केलेल्या दगडफेकीचा राग पडळकरांचा समर्थक शरणू हांडेच्या डोक्यात होता। त्यातून तब्बल 4 वर्षांनी म्हणजेच 13 मे 2025ला शरणू हांडेसह इतर 5 ते 6 जणांनी अमित सुरवसेला सोलापूरच्या मल्लिकार्जुन नगर परिसरात बेदम मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यामध्ये अमित सुरवसे मला मारू नका अशी विनंती करत होता, पण शरणू हांडे आणि त्याचे साथीदार त्याचं काहीही न ऐकता त्याला बेदम मारहाण करत होते। त्यानंतर या दोघांनीही आपल्यातला वाद आपापसात मिटवला होता। पण आपल्याला झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा सूड घेण्यासाठी अमित सुरवसेनं शरणूचं अपहरण करून त्याला मारहाण करण्याचा कट रचला। यासाठी त्यानं पुण्यातून गाडी भाड्यानं घेतली आणि तो सोलापुरात आला। त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यानं आपल्या साथीदारांसह शरणूचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याची माहिती देण्यात येते। दरम्यान जखमी शरणू हांडेचा भाऊ विष्णू हांडे यानं या मारहाणीबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार आरोपी अमित सुरवसेसह 4 अनोळखी साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 आणि शस्त्र अधिनियम कलम 4 आणि 25 नुसार गुन्हा दाखल झालाय। दरम्यान शरणू हांडे नक्की आहे कोण त्याबद्दलही माध्यमांमधल्या काही जुन्या बातम्यांमधून माहिती समोर येते। शरणू हांडे हा गोपीचंद पडळकरांचा खंदा समर्थक आहे। सप्टेंबर 2020 मध्ये गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणासाठी ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन पुकारलं होतं। त्यासाठी सोलापुरातल्या आंदोलनाचं संयोजन शरणू हांडेकडून करण्यात आलं होतं। यावेळी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर यांनी
पडळकरांवर टीका केली होती। त्यातून शरणू हांडे आणि सलगर यांच्यात वाद निर्माण झाला होता। याच वादातून शरणू हांडेवर चाकूने हल्ला झाल्याची घटना सुद्धा 2020 मध्ये घडली होती। दरम्यान शुक्रवारी सकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला जखमी कार्यकर्ता शरणूची भेट घेऊन त्याची विचारपूस केली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकरांनी खळबळजनक आरोप केले। ज्यावेळी माझ्या गाडीवर दगड टाकण्यात आला होता तेव्हा अमित सुरवसेवर 302चं कलम लागायला हवं होतं। सुरवसेनं दगड टाकल्यानंतर तो शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता। पवारांनी या दगडफेकीबद्दल त्याचं कौतुकही केलं होतं असे आरोप पडळकरांनी केले। तसंच याबाबत त्यांनी काही फोटो सुद्धा माध्यमांना दाखवले। सुरवसेचे रोहित पवारांसोबत असलेले फोटो दाखवत पडळकर म्हणाले, हे या प्रकरणामागचे मास्टरमाइंड आहेत। शरद पवारांचा कार्यकर्ता असलेल्या महादेव देवकातेनं दगडफेकीनंतर माझी भेट घेतली होती। तेव्हा पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करण्यासाठी रोहित पवारांनी बैठक घेतल्याचं देवकातेनं आपल्याला सांगितलं होतं असं पडळकर माध्यमांना म्हणाले। आताही शरणूला गाडीत टाकून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले। त्याच्या मांडीवर वार करण्यात आला। गाडीतून कोणाला तरी व्हिडिओ कॉल करण्यात आला। त्या व्यक्तीची माफी मागायला आरोपींनी शरणूला सांगितलं। व्हिडिओ कॉलवरची ती व्यक्ती कोण होती याचा तपास झाला पाहिजे। या आरोपींच्या पाठीशी कोणीतरी बॅकबोन असल्याशिवाय ते हे धाडस करू शकत नाहीत। या सगळ्या प्रकरणाच्या मागे नक्की आहे कोण? गाडीवर दगडफेक केलेल्या प्रकरणाची फेर चौकशी झाली पाहिजे। त्यावेळी जर रोहित पवारांनी खरंच बैठक घेतली असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे अशी मागणी सुद्धा पडळकरांनी केली आहे। तसंच शरणू हांडेला मारहाण करण्यामागे कोणाचा हात आहे, पुण्यातून गाडी भाड्यानं कशी काय मिळाली, या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या या आरोपांना रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय। ते आरोप करणारच, मी सध्या सरकारची पुराव्यांसकट अडचण करतोय म्हणून खोटे आरोप करून मला अडकवण्याचा हा प्रयत्न आहे। पडळकरांनी व्हिडिओ कॉल केल्याचे आरोप केले। मी माझ्या घरच्यांशीही व्हिडिओ कॉलवर कधी बोलत नाही, तर मी त्याच्याशी फोनवर का बोलू? आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे। त्यामुळे माझ्यावर आरोप करायचे असतील तर SIT स्थापन करून चौकशी करा, मी तयार आहे असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय। दरम्यान याबाबत सोलापूर पोलिसांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। शरणू हांडे यांचं समाधान नगर रोड भागातून अपहरण करण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी 4 पथकं तयार करून ती रवाना केली होती। तांत्रिक तपासातून आम्हाला गाडीची माहिती मिळाली। गाडी ट्रॅक करून कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात गाडी पोहोचल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानंतर आमच्या पथकानं तिथं जाऊन आरोपींना ताब्यात घेतलंय। अपहरणकर्त्यांमध्ये अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने यांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। हे 4ही आरोपी आणि इतर 3 अनोळखी आरोपींवर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत। आता या प्रकरणामागचं नक्की कारण काय त्याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलंय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।